दिग्दर्शक हेमंत डोमे यांचा फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा रिलीज झालाय। जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांना सिनेमाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती। या सिनेमाचा रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत। चला तर रिव्ह्यूला सुरुवात करूया। हेमंत डोमे यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून त्यांनीच या सिनेमाचे दिग्दर्शन केले। चित्रपटात क्षितिज जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, राजन भिसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। 3 भावंडांची एक धमाल गोष्ट फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये पाहायला मिळते। सिनेमात 3 भावंड आहेत, त्यातील छोट्या भावाचे सोनूचे लग्न ठरलेलं आहे। घरात लग्न सोहळा असल्यामुळे सगळे नातेवाईक एकत्र जमलेत। या लग्नाची जोरदार तयारी त्यांच्याकडून सुरू आहे। येलो येलो हळदीच्या या गाण्याने या सिनेमाची सुरुवात होते। या गाण्यामुळे सुरुवातीला हास्यखेते वातावरण तयार होते आणि सुरुवातीचा अर्धा तास तोच टोन कायम राहतो। हलक्या फुलक्या आणि मजेदार ढंगात सिनेमा पुढे सरकतो। सिनेमात मध्ये मध्ये पेरलेले पंचेस चांगले आहेत। प्रशांत दाभाडे म्हणजे अमेय वाघ ह्याचे कोमल म्हणजे राजश्री भावे सोबत लग्न होणार आहे। मोठी बहीण जयश्री म्हणजे क्षितिज जोग आणि तिचा नवरा सचिन म्हणजे हरीश दुधाडे लग्नाला हजर राहण्यासाठी आलेत। जयश्रीला मूल होत नसल्याने ती निराश आहे। त्यात IVFचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे ती वैतागलेली आहे। किरण म्हणजे सिद्धार्थ चांदेकर तब्बल 2 वर्षांनी घरी आलाय। किरणचे मामाची मुलगी माधुरी म्हणजे मिताली मयेकर हिच्यावर प्रेम असते, मात्र त्याचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचत नाही। किरण यासाठी वडील सदानंद म्हणजे राजन भिसे यांना जबाबदार धरतो। लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला उत्साहाचे वातावरण असते, मात्र कथा पुढे गंभीर विषयाकडे वळते। इंटरव्हल ब्लॉक मस्त आहे, पुढे काय होईल ह्याची उत्सुकता वाढते। प्रशांतचे कोमलशी लग्न होते, मात्र प्रशांतला पहिल्या रात्री प्रोटेक्शन वापरण्यात अडचणी येतात, त्यामुळे तो नाराज आहे। त्यात लग्नाच्या दिवशी किरण आपल्या प्रेयसीला म्हणजे माधुरीला पाहतो। आता तिचे लग्न झालेले असते, त्यामुळे तो अधिक भडकतो। एकूणच 3 भावंडे स्वतःच्या समस्यांनी हैराण झालेली आहेत। यावर ते काय उपाय शोधतात यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल। कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर 3 मुख्य कलाकारांनी म्हणजे अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षितिज जोग यांनी कमाल काम केले। सदानंद दाभाडे म्हणून राजन भिसे आणि सुलोचना म्हणून निवेदिता सराफ यांनी आई बाबा चांगले साकारलेत। हरीश दुधाडे यांनी जयश्रीचा नवरा म्हणून आणि राजश्री भावे हिने कोमल म्हणून आपापल्या पात्रांना न्याय दिलाय। शांता अक्का म्हणून उषा नाडकर्णी यांची निवड अत्यंत योग्य आहे। एकूणच ॲक्टिंगच्या बाबतीत बोलायचे तर चित्रपट विनर ठरलाय। अमित राजचं संगीत चांगलं आहे, गाणी चांगली जमून आलीत। क्षितिज पटवर्धन यांनी कॅची गाणी लिहिली आहेत। सुजित कुमार यांची कोरिओग्राफीसुद्धा सुंदर आहे। एडिटिंग थोडे चांगले हवे होते। फर्स्ट क्लास दाभाडे हा असाच एक चित्रपट आहे जो खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतो। रोजच्या जीवनातीलच पण अत्यंत संवेदनशील विषयांना हात घालून प्रेक्षकांना आपापल्या कुटुंबाशी कसे जुळून घ्यावे ह्याची शिकवण देण्याचा प्रयत्न हा सिनेमा देतो। चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक लेखक हेमंत डोमे यांनी जुन्या चालीरीती आणि आधुनिक दृष्टिकोन यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय। काही अपवाद वगळता हा सिनेमा चांगला जमून आलाय। चित्रपट अजून छोटा असता तरी चालले असते। काही ठिकाणी चित्रपट ओढल्यासारखा आणि स्लो वाटतो। ओव्हरऑल बघता सिनेमा जिम्मा किंवा बाईपण भारी देवाची उंची गाठत नाही, मात्र एक सुंदर फॅमिली एंटरटेनर म्हणून तुम्ही सहकुटुंब नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करू शकता। आम्ही देतो या सिनेमाला 3.5 स्टार। बाकी तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटाशी निगडीत अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।